धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरीमध्ये सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। इतर शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या इगतपुरीमध्ये आदिवासी मात्र घुटभर पाण्यासाठी पायपीट करताना दिसतायत। शेनवडमधील 12 वाड्यांना पाणी प्रश्न भेडसावतोय आणि या ठिकाणी जलजीवन मिशन योजनेचा 1,66,00,000 निधी मिळून सुद्धा कंत्राटदार कामांना चालढकल करतोय। कंत्राटदारामुळे अद्याप नळ जोडण्याही पूर्ण झालेल्या नाहीत, त्यामुळे लहानांपासून वृद्धांवर झऱ्याचं गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे। ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा फटका आदिवासींना बसत असून या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। दोन बातम्यांमध्ये आपण इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी भटकंती करण्याची जी विदारक परिस्थिती पाहिली, पण आज आपण हीच परिस्थिती बघून आता इगतपुरी तालुक्यातील शेनवड बुद्रुक जी ग्रामपंचायत आहे, या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 12 वाड्या आणि एक गाव, या 13 गावातल्या महिलांना जे आहे आपल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। येथे ही जलजीवन योजना जी आहे ती पूर्णपणे पोर ठरल्याचं चित्र दिसत आहे। जवळजवळ 1 वर्ष उलटून जाऊन अजून या नागरिकांच्या घरात जे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तो सुटलेला नाही आणि अजून या नागरिकांच्या घरात नळ सुद्धा पोहोचलेला नाही। आपल्या बरोबर या गावातील ग्रामस्थ त्यामुळे त्यांच्याकडे जाणून घ्या। भाऊ, काय सांगाल नेमकं? केंद्र सरकारने जी योजना जलजीवनची मिशन ती पूर्ण फेल गेलेली आहे। त्याच्यामुळे आहे ना जी विहीर काढली त्याला पाणीच नाही आणि लोकांना फक्त हे सांगायचं का आज पाणी देतो उद्या देतो, म्हणजे जवळजवळ वर्ष झालं तरी आज लोकांच्या घरात नळ काही पोहोचलेले नाही। त्याच्यामुळे पूर्ण ही योजना फेल गेलेली आहे, काही फायदा नाही। या पिण्याचं पाणी कसं आहे, तुम्हाला याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवतो ना? नक्कीच आरोग्याचा प्रश्न उद्भवतो, पण मग त्याच्यावरती आता स्वतः सरपंच असून तरी आपल्याला काही देशा अंतर्गत गाव असून तरी काही योजनेचं म्हणजे हे करता येत नाही। काही शासनाचे सुद्धा बंधन असल्यामुळे हे करता येत नाही एवढंच। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।